पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादींचं ठरलेलं आहे। दोन्ही राष्ट्रवादी पुण्यातही एकत्र लढणार आहेत। आज दुपारी पत्रकार परिषद होणार आहे। आज पत्रकार परिषदेत या संदर्भातली माहिती दिली जाणार आहे। जागा वाटपाबाबत दोन्ही राष्ट्रवादीमध्ये बैठक झालेली आहे। या बैठकीत राष्ट्रवादी 125 तर पवारांची राष्ट्रवादी 40 जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। यावर आज शिक्कामोर्तब होणार आहे आणि अधिकृत घोषणा केली जाणार आहे आणि त्यामुळे पिंपरी चिंचवड पाठोपाठ आता पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र मैदानात दिसणार आहेत। त्यांचे कार्यकर्ते तिथं असणारे भेटून मग ते काही इनपुट देत असतात आणि त्या इनपुटमध्ये सातत्याने हेच येत होतं की पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आपल्याला घड्याळाबरोबर जावं लागेल। एक गोष्ट तुम्ही समजून घ्या की आम्ही कुठेही घड्याळाच्या चिन्हावर लढणार नाही। आम्ही एकत्रित येऊन घड्याळ एकत्र आणि तुतारी एकत्र असे दोन चिन्ह घेऊन तिथं लढणार आहोत। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी सोबत लढतील यावर आता शिक्कामोर्तब। आता त्यांना काय करायचं त्यांच्या पक्षाची भूमिका, आमच्या पक्षाचा ठरला आहे की आम्ही भाजप शिवसेना लढू। ते एकत्र आले त्याचा कोणालाही आनंद किंवा आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही आहे। पुण्याचं बारामतीचं राजकारण हा सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे, म्हणून नवीन काही चमत्कार घडला असं आम्ही मानायला तयार नाहीत।